नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की नंदिनी आणि जीवा तसंच पार्थ आणि काव्या हे दोघंही वकिलाकडे गेलेले असतात डिवोर्स घेण्यासाठी. आणि इकडे घरी रम्या ही गुरुजींना विचारत असते की असं होईल का की मी पार्थच्या कडेला बसले आहे आणि त्याच्या हातात माझ्या नावाचं मंगळसूत्र आहे आणि ते मंगळसूत्र तो माझ्या गळ्यात घालेल. असं बोलल्यानंतर गुरुजी म्हणतात हो असं नक्कीच होईल. असं झाल्यानंतर असे गुरुजी बोलल्यानंतर आता रम्या खूपच खुश झालेली असते. रम्या अक्षरशः आनंदाने नाचायलाच लागलेली असते. आणि तेव्हा तिथे वसुधा पण असते. वसुधाला पकडून ती अशी गोल गोल फिरवत असते आणि ती म्हणते आई मला खूप आनंद झालेला आहे. गुरुजी असं बोलतात, पण गुरुजी म्हणतात पण. आणि इकडं रम्याचा काही गुरुजी पुढं काय बोलतात हे ऐकण्याच्या मनस्थितीच नसते, कारण की गुरुजी फक्त एवढंच बोलले की होऊ शकतं. ह्या होऊ शकतावरनं ती एवढी खुश झालेली असते की ती सगळी खुशी तिच्या तोंडावर स्पष्टपणे दिसत असते. आणि पण गुरुजी पुढे काहीतरी बोलणार हे तिने ऐकलेलंच नसतं. आणि इकडे वकील विचारत असतात की तुम्ही का डिवोर्स घेत आहात एकमेकांसोबत. तेव्हा ते काही पानसट कारणं देतात आणि तेव्हा वकील म्हणतात ही कारणं आहेत का तुम्हाला डिवोर्स देण्यासाठी. असं सगळं चाललेलं असतं तरी वकील म्हणतात की आता ओके तुम्हाला डिवोर्स घ्यायचा आहे तर तुम्ही घेऊ शकता, पण एक कायद्यानुसार तुम्हाला 6 महिने एकमेकांसोबत राहावं लागेल. 6 महिन्यानंतर तुम्हाला डिवोर्स घ्यायला लागले. 6 महिने म्हणजेच तुमच्या नात्याला एक नवीन संधी असेल, त्यामध्ये तुम्ही डिवोर्स घ्यायचा का नाही घ्यायचा हे तुमच्यावर डिपेंड आहे. नंतर 6 महिन्यानंतर तुम्हाला कळेल की डिवोर्स घ्यायचा की नाही घ्यायचा. आता हे 6 महिन्यामध्ये नंदिनी आणि जीवा तसंच काव्या आणि पार्थ यांचं नातं खुलेल का अजूनच तुटेल हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम. आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.